सध्या देशात इलेक्शन सीझन सुरू झालेला आहे। सर्वच पॉलिटिकल पार्टींनी आपल्या परीने तयारी सुरू केलेली आहे। आपण जाणताच की भाजपने 2 उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत, तर काँग्रेसने 1 यादी जाहीर केलेली आहे। तृणमूल काँग्रेसने देखील त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत। या सर्वातून आपल्याला एक गोष्ट जाणवते की सगळ्यांनी कंबर कसलेली आहे, सगळे इलेक्शनसाठी तयार आहेत। लवकरात लवकर आपल्या देशात आता लोकसभेचे इलेक्शन्स होतील। या सर्वांमध्ये महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे सध्या पॉलिटिकल सेंटर कसे झालेले आहेत महाराष्ट्रात हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात भाजपने एक लिस्ट जारी केलेली आहे, त्यात त्यांचे 20 उमेदवार आहेत। इलेक्शनची रणधुमाळी मात्र सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष हे दाखवायचा प्रयत्न करतोय की तुम्ही आम्हालाच वोट द्या आणि त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे। पण महाविकास आघाडीकडे आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की उद्धव ठाकरे सध्या खूप ऍक्टिव्ह आहेत। त्यांचा एक आपण थोडक्यात म्हणता येईल की ते वन मॅन शो आहेत सध्या। कारण महाविकास आघाडीमध्ये आपल्याला माहिती आहे तसे 3 पक्ष आहेत। एक तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, दुसरं म्हणजे काँग्रेस आणि तिसरी राष्ट्रवादी। काँग्रेस सध्या ग्राउंडवर अजूनही कुठे दिसत नाहीये। म्हणजे आता राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत, त्यांची भारत जोडो न्याययात्रा सुरू आहे आणि ते वेळोवेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेत आहेत। तिथे ते सरकारवर टीका करतायत, टिप्पणी करतायत। पण त्यांचा सगळा रोख हा राष्ट्रीय राजकारणावर आहे। ते थेट मोदी शहांना भिडतायत आणि त्यांच्यावर टीका करतायत। पण राज्यातील जे नेते आहेत म्हणजे फडणवीस असतील किंवा मुनगंटीवार असतील, दरेकर असतील, यांच्यावर ते डायरेक्ट भाष्य करत नाहीत। आता तो त्यांचा मुद्दा नसेल देखील, कारण ते एक राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांना त्यांच्याच बरोबरीच्या नेत्यांबरोबर बद्दल बोलायला त्यांना जास्त रस आहे, कारण लोकसभेचे इलेक्शन्स आहेत। पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की जरी लोकसभेच्या इलेक्शन्स असल्या तरी रिजनल पॉलिटिक्सला खूप महत्व असतं। राज्यात काय परिस्थिती आहे, राज्यात कोणते नेते तुम्हाला रिप्रेझेंट करतात याच्यावरून खूपदा मतदार ठरवतो की कुणाला मत द्यायची। आता राहुल गांधी नाशिकमध्ये होते, त्याच्या आधी धुळेमध्ये होते। इथे सगळीकडे त्यांनी अमित शहांवर टीका केली, पण त्यांनी राज्यातील नेत्यांबद्दल एवढं भाष्य केलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बघता आपल्याला जाणवेल की शरद पवार हे बारामतीतच अडकलेले आहेत सध्या, असं आपल्याला दिसून येतं। अशी खूप चर्चा आहे की बारामतीतून सुनेत्रा पवार म्हणजे ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्या उतरतील आणि तिथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना होणार आहे। आणि ती सीट अजित पवार यांनी खूप प्रेस्टिजियस केलेली आहे, त्यामुळे तिथे आता घरातल्या घरात लढाई होईल आणि शरद पवारांना देखील आता ती लढाई जिंकणं भाग पडले। कारण आपल्याच घरात जर आपलं अस्तित्व त्यांना नाही दाखवता आलं तर त्यांचं पुढचं राजकारण खूप अवघड होऊन जाईल। लोक त्यांच्यावर राहतील की नाही याचा म्हणजे लोक या गोष्टीचा विचार करतील की आपण शरद पवारांची साथ द्यायची की आपण अजित पवारांकडे गेल्यावर आपला जास्त फायदा येईल। या सर्व गोंधळात मात्र उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करत आहेत, मुंबईतील त्यांच्या विविध शाखांना भेट देत आहेत। मध्येच त्यांचा कोकणात देखील दौरा झाला। सध्या ते मुंबईत फिरत आहेत आणि ते ठासून मांडत आहेत की तेच कसे, त्यांनाच कसं लोकांनी मतं दिलं पाहिजे। आपल्याला इथे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे सध्या राज्यातील भाजपच्या नेत्यांवर देखील टीका करतायत आणि अमित शहांना देखील थेट भिडतायत। ह्याचे 2 याच्या गोष्टी आहेत। पहिलं म्हणजे राज्यात ते म्हणतात की 1 फूल 2 हाफ, त्यांचा हा डायलॉग खूप फेमस झालाय। 1 फूल म्हणजे अर्थात शिंदे जे मुख्यमंत्री आहेत आणि 2 हाफ म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जे 2 उपमुख्यमंत्री आहेत। तर ते डायरेक्ट त्यांच्यावर टीका करतात स्टेट लेवलला आणि अमित शहा आणि मोदींवर ते नॅशनल लेवलला जाऊन टीका करतात। थोडक्यात काय तर त्यांनी त्यांची लाईन पूर्ण क्लिअर केलेली आहे की आम्ही भाजप विरोधी आहोत आणि आम्ही भाजपच्या प्रत्येक स्तरावरच्या नेत्याच्या विरोधात आहोत। आपल्याला लक्षात असेल तर मागच्या वर्षीपर्यंत त्यांचा जास्त रोख हा मोदी शहांवर होता, ते फडणवीसांवर जास्त बोलायचे नाही, कारण त्यांना असं पोर्ट्रे करायचं होतं कदाचित की आम्ही नॅशनल पॉलिटिक्स बद्दल जास्त कन्सर्न आहोत। पण सध्या ते प्रत्येक पातळीवरच्या नेत्यांवर टीका करतायत। ही झाली एक गोष्ट। दुसरी गोष्ट, त्यांच्या प्रत्येक भाषणात तुम्ही जर बघितलं तर ते 2-3 मुद्द्यांना हात घालतात। एक तर गद्दारी, जो नॅरेटिव्ह झालं ते 2-1.5-2 वर्ष चालवत आलेत की शिंदेनी कशी गद्दारी केली आणि पक्ष चोरला, चिन्ह चोरलं। हा झाला सिंपथी फॅक्टर। यातून ते सिंपथी जेवढी मिळवता येईल लोकांनी तेवढा मिळवायचा प्रयत्न करतात आणि माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की त्याचा त्यांना नक्की फायदा होणार आहे। कारण उद्धव ठाकरेंची एक खूप मवाळ शांत व्यक्ती म्हणून लोकांच्या मनात प्रतिमा आहे आणि त्यांना लोकांनी दगा दिला, म्हणजेच शिंदेनी दगा दिला, हे त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचं जे त्यांचं एक धोरण आहे ते कुठेतरी मला यशस्वी होताना दिसते। दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्व। त्यांनी त्यांची हिंदुत्वाची लाईन पूर्ण बदलून टाकली। बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व यात खूप जमीन आसमानचा फरक आहे। बाळासाहेब ठाकरे खूप आक्रमकपणे हिंदुत्व मांडायचे,
उद्धव ठाकरे मात्र सर्वसमावेशक हिंदू कॉन्सेप्ट त्यांची मांडायचा प्रयत्न करतात. ते कायम म्हणतात की आमचं धोतर दानव्याचं हिंदुत्व नाहीये, आम्ही हाताला मनात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. म्हणजे ते ऑल इन्क्लुझिव्ह हिंदुत्व मांडण्याचा प्रयत्न करतात. ह्याचे दोन फायदे दिसतात सरळ सरळ. एक म्हणजे जो हिंदूवादी व्यक्ती आहे तो तर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होईलच, प्लस जे मुस्लिम मतदार आहेत जे एवढ्या दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त करून मतदान करत होते ते देखील उद्धव ठाकरेंकडे अट्रॅक्ट व्हायची इथं संधी आहे. कारण त्यांचं जहाल हिंदुत्व नाहीये, कट्टर हिंदुत्व नाहीये, ज्याचा बाकीच्या धर्माच्या लोकांना जे आवडत नाही बेसिकली. कारण त्यांना असं वाटतं की ज्यावेळी हिंदुत्वाबद्दल बोललं जातं त्यावेळी त्यांना आपण साईडलाईन करतोय. उद्धव ठाकरे जाणून भिजून तो फॅक्टर बाजूला ठेवतायत, कारण त्यांना सध्या मुस्लिम मतांची देखील गरज आहे आणि मुंबईत तर आहेच आहे हे त्यांना माहिती आहे. हा झाला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव. हे बघा, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की इलेक्शन कमिशननं मान्य केली की पक्ष शिंदेचा आहे, केस सुप्रीम कोर्टमध्ये चालू आहे आता, त्यांचं चिन्ह गेलं, त्यांच्या पक्षाचं नाव गेलं, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे मधले जे बाळासाहेब आहेत ते कोणीही काढू शकत नाही, ते कुठेही जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे बायोलॉजिकल सक्सेसर आहेत, त्यांचा ते मुलगा आहेत आणि त्यांचा ते वारसा पुढे चालवतात. हे जे सत्य आहे, हे जे फॅक्ट आहे, ही कायम उद्धव ठाकरेंबरोबर राहणार. आणि म्हणून ते लोकांना हे ठासून सांगतात की होय मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे आणि ही घराणेशाही मी पुढे चालवतोय. घराणेशाही ही जी अशी गोष्ट आहे की ज्याला भाजप निगेटिव्ह पोर्ट्रे करतं, लोकांना असं पटवून द्यायचा प्रयत्न करतं की घराणेशाही वाईट आहे, पण उद्धव ठाकरेंनी विरोधाला विरोध न करता असा स्टँड घेतला की हो माझी घराणेशाही आहे आणि माझे वडील एक मोठे नेता होते आणि मी त्यांची लेगसी, त्यांचा वारसा पुढे चालवते. मला असं वाटतं की ही गोष्ट ना त्यांना खूप फायदेशीर होईल. कदाचित हाच स्टँड राहुल गांधींनी देखील घ्यायला पाहिजे होता ज्यावेळी त्यांच्यावर ही टीका होत होती किंवा होते अजून पण, की शहजादा, घराणेशाही, पिढीजात राजकारण करत आलेलं खानदान आहे, जे आहे ती फॅक्ट आहे. मला असं वाटतं की फॅक्टला जर आपण ऍक्सेप्ट केलं, म्हणजे त्या पॉलिटिशियन्सनी ऍक्सेप्ट केलं आणि तसा जर नॅरेटिव्ह बिल्ड करायचा प्रयत्न केला तर त्याचा त्यांना जास्त फायदा होईल. सध्या एक गोष्ट तर नक्की आहे की उद्धव ठाकरे चांगल्या इलेक्शन मोडमध्ये आहेत आणि ते वेळोवेळी जाऊन सगळीकडे प्रचार करत आहेत. ह्याचा फायदा जो होईल तो शिवसेनेला होईल, तो महाविकास आघाडीला होईल आणि ते किती डॅमेज करू शकतील शिंदेंना आणि मुळात मेन म्हणजे भाजपला हे आपल्याला येत्या इलेक्शनमध्ये कळेलच. तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला जर काय सुधारणा पाहिजे असतील, अपेक्षित असतील तर तसे आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्कीच तुमच्या कमेंटची दखल घेऊ. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.